जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा आत्मदशक. समास 3रा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मुळापासून सैरा वैरा, अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा, तोही तत्वरूप. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी आणलाय दशक 15वा आत्मदशक. आणि समास 3रा कुठला दिलाय हो? श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. या जगामध्ये म्हणजे आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे हो? आपल्याला जाणीव नाहीये. आपल्याला वाटतं आपणच श्रेष्ठ आहे सर्वांमध्ये, परंतु नाहीये. श्रेष्ठ कोण आहे हो? तो अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्याचं निरूपण समर्थाने आपल्याला अखंड या समासामध्ये दिलेलं आहे. श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम. कारण का हो? श्रेष्ठ का म्हटलंय हो? श्रेष्ठ का म्हटलंय त्याला? त्या अंतरात्म्याला श्रेष्ठ का म्हटलंय हो? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपलं शरीर चालतंय, बोलतंय, सगळं काही कार्य करतंय. एकदा का अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, विषय विकार पण निघून जातात. जोपर्यंत तो अंतरी आहे, कार्य करतोय, तोपर्यंत ते 8 जण पण उत्तमाचं कार्य करतात. लक्षात घ्या. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा नसेल तर या देहामध्ये विषयविकार थांबत नाहीत. विषयविकार ही निघून जातात ना हो. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा देहामधून निघून जातो त्या क्षणी विषयविकार ही निघून जातात. कारण का हो? आपण रडतो. अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावर आपण रडतो. कुणासाठी रडतो? देहासाठी रडत असतो. पण कुणी म्हणतं का हो? नावाने ज्या व्यक्तीचा अंतरात्मा निघून गेलाय त्या व्यक्तीला कोण हाक मारतं का? आणि तो देणार आहे का हो? त्याला काही जरी दिलं तुम्ही, त्याचा आवडीचे पदार्थ आणून ठेवले, त्याचं आवडीचं सगळं आणून ठेवलं, त्याला म्हटलं की चल जगाची सैर करूया म्हणून सगळे दिले, तिकीट दिलं, एअरपोर्टचं सगळं दिलं, म्हणजे विमानाचं तिकीट दिलं, चल बाबा जगाची सैर करून येऊ, फुकटमध्ये देतो तुला, हे तुला सगळं गिफ्ट घे, तुला सगळं प्रेझेंट घे, हे सगळं तुला घे, तरी ते उठणार आहे का? ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यानंतर त्याला कशाची अपेक्षा राहते का हो? त्या देहाला कशाचीही अपेक्षा राहत नाही. कारण अंतरात्माच आहे तोपर्यंत देहाला काय आहे हो? सगळ्या आवडी निवडी सगळं आहे ना. सगळं आहे. सगळं देह कुणाच्या जीवावरती देह एवढा उड्या मारत असतो. आपण सौंदर्य म्हणतो की काय, मी खूप सुंदर आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप बलवान आहे. कुठपर्यंत? मी खूप सुंदर आहे, मी खूप बलवान आहे, मी खूप टॅलेंटेड आहे, मी खूप हुशार आहे, मी शास्त्रज्ञ आहे, माझ्यासारखं श्रीमंत या जगामध्ये कुणीच नाही. सगळं बरोबर आहे. समर्थ म्हटले तू श्रीमंत आहे, बरोबर आहे, परंतु श्रीमंती कुठपर्यंत तुला ह्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेता येतोय? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी कार्य करतोय. पंचमहाभूत कुठपर्यंत साथ देतात? जोपर्यंत पंचमहाभूत अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की सगळी तत्वसुद्धा निघून जातात, जाणीव निघून जाते. म्हणून समर्थांनी श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम आपल्यासाठी आणले. अरे तो आहे अंतरी, तोपर्यंतच आपल्याला जाणीव घेतली पाहिजे हो. तोपर्यंतच आपल्याला जाणीव झाली पाहिजे की काय आपल्या अंतरी कार्य करणारा कोण आहे. आज आपला एवढा जो अट्टाहास चाललाय, संसारासाठी जो अट्टाहास चाललाय, अखंड किती अहंकार भरलेला आहे हो. थोडं काय कुठं कमवलं, काय मिळवलं, कुठं घर बांधलं तर किती अट्टाहास करतात हो लोक. एका स्त्रीनं काय आणले होते, आता जुन्या काळातील एक गोष्ट आहे. तिचं काय होतं, असं जुन्या काळात कसं हो, थोडं 50-70 वर्षापूर्वी काय असायच्या घरं, एवढी पक्की घरं नव्हती का, असं गव्हाचा काढाने काय हो शेकरलेली घरं असायची. मग त्यात स्त्रियांना कशाची आवड व सर्वात जास्त दागिन्यांची आवड. मग दागिन्यांची आवड म्हटल्यानंतर त्या बिचारीनं काय आणली होती, नथ आणली होती, नथ. आणि तिनं सोन्याची नथ आणलेली आणि नथ घातलेली तिनं.
म्हणजे खूप सुंदर नटलेली ती स्त्री आणि नथ घातलेली, परंतु सकाळपासून तिनं नथ घातलेली, कुणीच तिला विचारलं नाही की काय नथ कुणी म्हणजे कधी आणलीस नथ. अक्षरशः तिला म्हणजे खूप असं वैताग आला हो. तिनं काय केलं, रागाच्या झिटीत ते काडाचं घर पेटवून दिलं. म्हणजे तिला दिवसभर कुणीच म्हटलं नाही ना की नथ कधी आणली, नथ कधी आणली. आणि सगळ्यांना काय हो, मान हलवून दाखवायची, नथ आणली, म्हणजे म्हणली नाही की नथ आणली म्हणून, ते नाकातलं नथ दिसावी अशा प्रकारे ते टोनिंगमध्ये काय करायचे त्या मावशीबाई बोलायच्या. तरी देखील कुणाचं लक्ष गेलंच नाही. मग तिनं शेवटी घर पेटवून दिलं हो. बघा कोणाचा हट्टास काय असतो दाखवायसाठी. तिनं घर पेटवून दिलं आणि हाका मारताना सुद्धा काय करायचे हो, असे नथ हालेला असंच बोलायचे, अहो बघा घर पेटलं, घर पेटलं. सगळे आले, विजवलं ते. आणि ते करत असताना एक आजीबाई म्हणाले, काय गं नथ खूपच सुंदर आहे, कधी आणली. ते घर विजवायला आल्यानंतर एक आजीबाई म्हटली, तेवढं म्हटल्यानंतर ती मावशी म्हटली, अरे बाबा हा एक वाक्य ऐकण्यासाठी मला घर कशाला म्हणजे मनात म्हणली, कशाला घर पेटवायला लागलं असतं. ही म्हातारी अगोदर सकाळी मला म्हटली असती तरी मला घर पेटवायची काय पडली नसती, गरज पडली नसती. म्हणजे बघा कोणाचा अट्टास कशासाठी. म्हणजे मी काय करतोय, मी काय केलंय हे दाखवायचं खूप काय आहे आपल्याला. भौतिक सुख माझ्यात किती आहेत याच्यासाठी सगळ्याचा अट्टास आहे. म्हणजे मी किती श्रीमंत, मी किती श्रेष्ठ हेच दाखवण्यासाठी काय आहे सर्वांमध्ये चढाओढ आहे. परंतु श्रेष्ठ अंतरात्मा निरूपणामध्ये समर्थांनी काय सांगितलंय, श्रेष्ठ अंतरात्मा जोपर्यंत आहे अंतरी, अहो तो श्रेष्ठच आहे. कारण विश्वामध्ये एवढे 8 अब्ज लोकसंख्या आहे, त्याच्या प्रत्येकाच्या अंतरी तो कार्य करतोय. म्हणून प्रत्येक देह, प्रत्येक शरीर चालतंय, बोलतंय, एवढा अहंकार करतंय. पूर्वी काय नव्हते का, राजे महाराजे खूप मोठे होऊन गेले, पण कोणतरी शिल्लक राहिलं का हो, कोणतरी शिल्लक राहिलं का. अहो परमेश्वराचे अवतार घेऊन आलेल्यांना सुद्धा काय करावं लागला हो, देह ठेवावा लागला ना, देह ठेवावा लागला. मग आपण ही गोष्ट विसरतोय हो, विसरतोय. आपण कशात अडकतोय, अखंड कशात अडकतोय, आपण भौतिक सुखामध्ये अडकतोय. त्यामुळं आपण काय करतोय, सगळं खूप विचार करतो आपण. म्हणजे मी गरीब आहे, मला काय मिळत नाही आहे, माझं काय नाही आहे. समर्थ म्हटले, अरे अंतरी काय पाहिजे, आपल्या आनंद भरलेला पाहिजे, संतांसारखा आनंद भरलेला पाहिजे. हे सगळं नश्वर आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, संसार प्रपंचात आलोय म्हटल्यानंतर आपल्याला प्रयत्न करायचेत. कारण आला आणि पाणी वाहतच गेला. म्हणजे एखादा म्हणला आता काय करायची गरज आहे, कधीतरी मरणारच आहे. मग म्हणजे एखादा म्हणेल ऐकून, म्हणजे विवरण निरूपण ऐकून काय म्हणेल की नाही बाबा काय करायचं आहे, कधीतरी मरायचं आहे, मग काय कमवायचं आहे त्यावेळेस. समर्थ म्हटले नाही, तसं नाही आहे. परमार्थ प्रपंच, संसार प्रपंच परमार्थ उत्तमाचा करायचा आहे. या त्रिवेणी संगमावरती स्नान करायला समर्थांनी आपल्याला शिकवलं अखंड. अरे मरायचंच, कधीतरी मरायचंच. अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला या देहामध्ये उत्तमाचं कर्म करता आलं पाहिजे. अंतरात्मा दिला आहे आपल्याकडं याची जाणीव आपल्याला समर्थांनी करून दिली की आपल्याला अखंड काय करता आलं पाहिजे हो, अखंड काय करता आलं पाहिजे हो. चुकीच्या मार्गानं काय कमवायचं नाही. समर्थ म्हटले चुकीच्या मार्गानं काय कमवायचं नाही, कोणाचं काय घ्यायचं नाही. कारण का हो, लुबडायचं नाही कोणालाच. का, कारण आपल्याला काय घेऊन जायची हो, बरोबर आपण काय घेऊन जातो हो, श्री शिल्लक घेऊन जायची आपल्याला. जी श्री शिल्लक आपल्याला काय करेल, 84च्या फेऱ्यातून सोडवेल असे श्री शिल्लक कमवायचे. सगळ्यात कमवायचं आहे काय, आपल्या प्रत्येक कर्मामधून काय कमवायचं आहे आपल्याला, श्री शिल्लक कमवायचे. आपलं कर्मच उत्तमाचं ठेवायचं आहे, एवढं उत्तमाचं ठेवायचं आहे की
देवाला सुद्धा काय पडलं पाहिजे हो, म्हणजे देव तर आहेच हो, सगळं बघत असतो. आपण बघा एखादा चोर असतो, चोरी करत असतो, परंतु अंतरीचा अंतरात्मा त्याला सुद्धा सांगत असतो, अरे बगल कुणीतरी मारतील, झोडपतील. अंतरीचा अंतरात्मा अंतरी सांगत असतो, परंतु त्याची मनस्थिती कशावर असते, त्याला ती चोरी करायचं असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी आपला अंतरीचा अंतरात्मा काय करत असतो, आपल्याला सावध करत असतो, परंतु आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. एखाद्याला वाईट जरी बोललो, बघा एखाद्या दिवशी काय होतं, जिभेवरचा कंट्रोल आपल्या काय होतो, सुटतो आणि आपल्याकडून नाही ते काय केलं जातं, बोललं जातं. समर्थ म्हटले, अरे म्हणजे ती कोण, म्हणजे वाणीसुद्धा बोलताना उत्तमाचे काय करायचे, वापरायचे. परंतु आपलं बोलणं जर एखाद्याला आवडत नसेल तर न बोललेलं बरं ना. समर्थ म्हटले, एखाद्याला आपलं बोलणंच आवडत नसेल, आपण आवडतच नसू, तर काय करायचं आहे, बोलणंच करायचं नाही ना. कारण का हो, समर्थांनी काय शिकवलं आहे आपल्याला, आपलं अंतरंग अखंड त्या भगवंताशी तद्रूप झालं पाहिजे. दाखवायचं तर नाही, पण अंतरी काय झालं पाहिजे, आपण त्या परमेश्वराशी एकरूप झालो पाहिजे, तर त्या तो अंतरात्मा आपल्याला जाणीवेतून कळणार आहे. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी घेतली, श्रीराम समर्थ, मुळापासून सैरा वैरा, अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा, तोही तत्वरूप. काय सांगितले, मूळ मायेपासून सगळा काय हो, पंचमहाभूताचा पसारा पसरलेला आहे ना. मूळ मायेपासून आपल्याला आसपास जे दिसतंय सगळं, ते काय आहे हो, पंचमहाभूताचा पसारा पसरलेला आहे. आणि त्यात असणारा जाणीवेचा म्हणजे साक्षत्वाचा दोरा, तोही काय हो, पंचमहाभूतात्माच आहे ना. तत्वरूप रूपाने तोही जोडला गेलेला आहे ना. म्हणजे मूळ मायेपासून सारा पंचतत्वाचा असा चिखल होऊन हा जो पिंड ब्रह्मांडात्मक विविध पसारा अस्ताव्यस्त पसरलेला आहे, त्यात अंतरात्मा साक्षीत्वाचा जो ओतप्रोत दोरा भरलेला आहे, तोही काय आहे हो, तत्वरूपच आहे. तो पण काय आहे, तत्वरूपच आहे. म्हणजे जाणीव जरी असेल आपल्या अंतरी, तरी ती काय आहे व तत्वरूपामुळेच आहे ना. कारण हे पंचमहाभूते अंतरात्म्याबरोबरच येतात ना. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की ही पंचमहाभूतं पण काय जातात व विलीन होतात ना, अनंतात विलीन होतात. कारण ही पंचमहाभूते कार्य कुठपर्यंत करतात, जोपर्यंत देहामध्ये कार्य कुठपर्यंत करतात, जोपर्यंत जाणीव अंतरी म्हणजे साक्षीत्वाचा दोरा जो अंतरीचा अंतरात्मा आहे, तोपर्यंतच हे सगळं कार्य होतंय. आणि हे अंतरीचा अंतरात्मा बी तत्वरूपाने हे सर्वांना जोडला गेलेला आहे ना. हे समर्थ आपल्याला सांगतायत की अंतरीचा अंतरात्मा तत्वरूपाने काय केलेलं आहे, जोडला गेलेला आहे. दुरुस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. दुरुस्ता दाटल्या फौजा काय सांगितलंय हो, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फौजा खेटून उभ्या राहिल्या असून मध्यभागी उंच सिंहासनावर राजा असावा. त्याचप्रमाणे काय सांगितलंय, पंचभूतात्मक जगद्रूपी फौजेचा पसारा भोवताली असून त्यात साक्षी राजासारखा आहे ना. म्हणजे या सर्व दृष्टांताचा विचार काय करायचा आहे, आपल्याला करायचा आहे. समर्थ म्हणतात की आपल्याला या सर्वाचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. म्हणून तरच आपल्याला हे सगळं समजणार आहे. अंतःकरणामध्ये हा सगळा विचार करायचा आहे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगितलंय, दुरुस्त दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. कारण का हो, भरपूर सगळं आहे देहामध्ये, परंतु सर्वात श्रेष्ठ कोण आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे, बाबा मोठ्याच्या मोठ्या फौजा उभा राहिलेल्या असतात, खेटून सैनिक असतात का नाही उभा. आपण बघितलंय, राजा असेल तो राजा कसा असतो, राजा उंच सिंहासनावरती बसलेला असतो. त्याच्या एक आदेशावरती सगळं काय होतं, तो सैन्य म्हणजे सर्वांची हालचाल होते ना त्याच्या एका इशाऱ्यावरती.
लक्षात ठेवा. म्हणजे इथं श्रेष्ठ कोण आहे? राजा आहे ना. म्हणजे कितीही सैन्य असले तरी एका राजापुढं त्यांचं काय चालतंय का? नाही चालत. लक्षात ठेवा. म्हणजे ते सैनिक कुणामुळे आहेत? त्या राजामुळं. लक्षात ठेवा. मग हा पंचभूताचा पसारा कुणामुळे आहे? त्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळे. आणि हा विचार आपण अंतर्यामी घ्यायचा आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. रायाच्या सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. रायाचे सत्तेने चालते म्हणजे काय सांगितलंय? सैन्यातील प्रत्येकाचा देह हाडामासांचा असतो ना. प्रत्येकाचा देह काय आहे? हाडामासांचा आहे. त्याचप्रमाणे राजाचाही देह कशाचा आहे? हाडामासांचाच आहे ना. तसं मूळ मायेपासून सगळ्या सृष्टीचा पसारा कशापासून बनलेला आहे? पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. आणि सारेच देह कशाचे आहे? म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? मूळ मायेपासून जे जे निर्माण झालेले आहेत ते सगळ्यांमध्ये कोण आहे? सगळे कशापासून निर्माण झालेले आहेत? पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत. आणि त्यात म्हणजे बदल कुणाचाच नाही आहे. सगळा पसारा तत्वरूप आहे म्हणजे पंचभूतात्मकच आहे. म्हणून समर्थ म्हणतात तसंच. आणि राजाचाही देह तसाच आहे. त्याचप्रमाणे जो साक्षी जाणीवरूप अंतरात्मा म्हणजे जो भूतभौतिक सृष्टी व तिचा साक्षी जाणीवरूप अंतरात्मा हे दोन्ही पण काय आहे? तो पंचमहाभूतातनंच तत्वरूपच आहेत. हे समर्थ आपल्याला काय देत आहेत? समजून देत आहेत. म्हणजे रायाच्या सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. समर्थांनी इथं काय सांगितले आपल्याला? जे काय आहे पंचमहाभूत आहेत बरोबर आहे, पण हे सगळं कुणाच्या सत्तेनं चालतंय? त्या अंतरीच्या म्हणजे त्या परब्रह्माच्या सत्तेनं सगळं चालतंय. म्हणजे जरी मूळ मायेपासून शेवटपर्यंत सगळे जरी पंचमहाभूतांनी निर्माण झालेले असले तरी अंतरात्मा ही तत्वरूपच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले या सगळ्यांवरती त्या परब्रह्माची सत्ता आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अधिष्ठान जाणीवेचं अधिष्ठान पाहिजे व अंतरी जाणीव पाहिजे. समर्थ म्हटले द्वैतातलं अधिष्ठान जे आपल्याला दिसतंय ते अधिष्ठान कशासाठी दिलंय समर्थांनी? आपल्याला जाणीव व्हावी अखंड की काय आपण ह्यांच्यासारखं काय करतोय? ह्यांच्या छायाछत्राखाली आपण वावरतोय. कारण का आपल्याला त्याचं महत्त्वच कळत नाही. का तर रोजच बघतोय ते अधिष्ठान. परंतु समर्थ म्हटले अरे माझ्या अंतरीचा अंतरात्मा येतो. काय येतो? रूपात आहे ना. अधिष्ठान म्हणजे काय होतो? अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि तो दिलाय ना आपल्याला. म्हणून आपल्याला अंतरी काय पाहिजे? जाणीव पाहिजे. त्या अंतरात्म्याची जाणीव व्हावी म्हणून समर्थांनी पुढं पण आपल्याला काय दिलंय? ते अधिष्ठान दिलंय. लक्षात घ्या. म्हणजे जाणीव व्हावी अखंड. म्हणजे अंतरी तर घ्यायचीच जाणीव, पण दृश्यात सुद्धा आपल्याला काय झाली पाहिजे? जाणीव. अखंड जाणीवेत राहिलो पाहिजे म्हणून ते अधिष्ठान आहे. विवेके पहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले, म्हणू चक्रवर्ती झाले येण्याची न्याय. बहुत विवेक बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले, म्हणू चक्रवर्ती झाले येण्याची न्याय. समर्थ काय म्हणतात की सत्ता राजाची चालत असली तरी सगळे सैन्य व राजा ही पंचभूतात्मकच आहेत. आणि ज्यांच्यात जाणीव अधिक तो सत्तेचे कोण आहे? अधिष्ठान होतो. म्हणजे लक्षात घ्या राजा कोण होतो? राजा कोण होतं? जो ज्याच्याकडं ताकद जास्त आहे, जाणीव जास्त आहे, ज्याला जास्त कळतं तोच काय होतो? राजा होतो. म्हणजे सत्ता ज्याच्यात जाणीव अधिक तो सत्तेचे अधिष्ठान म्हणजे राजा होतो. आणि विचाराने ज्ञान किंवा जाणीव ह्या योगे फार वाढले म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? अवतारी. ह्याच न्यायाने मनू व चक्रवर्ती राजे होऊन गेले. म्हणजे समर्थ काय म्हटले? आपण काय करतो? ज्याच्यामध्ये अधिक जाणीव आहे म्हणजे
इथं काय 2 ओव्या बघा घेतल्यात समर्थांनी. रायाच्या सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. म्हणजे समर्थांना या ओवीत काय सांगायचंय की बाबा राजाच्या सत्तेने सगळं चालतंय बरोबर आहे, म्हणजे अवघी पंचमहाभूता पसारा त्या अंतरीच्या अंतरात्मामुळे चालतोय. म्हणजे का चालतोय तर त्यांच्याकडं काय आहे, अधिक जाणीव आहे. म्हणजे राजा कोण होतो, ज्याच्याकडं अधिक जाणीव आहे तो राजा होतो. म्हणून अंतरीच्या अंतरात्म्याकडं काय आहे हो, अखंड जाणीव आहे. म्हणून काय केलंय, त्यांचं अधिष्ठान आपल्याला समर्थांनी दिले. आणि ज्याच्याकडं हा विवेक जास्त आहे, समर्थ म्हटले जास्त आहे, म्हणजे एखाद्या पुरुषाकडे बघा उत्तमाचं काय आहे, त्याच्याकडं आचरण आहे, विचार अंतरीचे चांगले आहेत, तर आपण त्यांना काय म्हणतो, अवतारी म्हणतो. का म्हणूनच अवतारी लोक, म्हणजे आपण काय म्हणतो, हा अवतार आहे देवाचा. का कशावरून म्हणतो, त्यांचं बोलणं चालणं, त्यांचा आचार विचार एकदम काय असतात व अवतारी पुरुषांसारखे असतात. म्हणून आपण काय त्यांना म्हटलो, अवतारी पुरुष. म्हणून ते समर्थक काय दिलेत, अशा पद्धतीनंच काय झाले व मनु आणि चक्रवर्ती झाले. येण्याची न्याय जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव थोडे जाणीवेने निर्देव होती लोक. ज्याच्या ठिकाणी जितकी जितकी जाणीव अधिक तितके तितके ते भाग्यशाली अधिक होतात. लक्षात घ्या, ज्याच्या ठिकाणी अधिक जितकी जितकी अधिक जाणीव तितके तितके ते काय हो, भाग्यशाली अधिक होतात. मग जाणीव कमी असल्यास लोक काय होतात हो, करंटे होतात. लक्षात ठेवा, ज्याच्याकडं जाणीव कमी आहे ते काय होतात, नरदेव दिले ना, म्हणजे त्याला ते काय हो, करंटे होतात. म्हणजे जाणीव अधिक तो खरा भाग्यवंत आणि जाणीव कमी तो काय हो, असून करंटा. समर्थ म्हणतात ना, ओवी दिली ना आपल्याला, करंटा पडून उताना करीना ना परिकल्पना. म्हणजे समर्थ म्हटले नुसत्या कल्पना करून उपयोगाचं नाहीये, अंतरी जाणीव पाहिजे. इतरांविषयी बी आपल्याला काय पाहिजे हो, जाणीव पाहिजे. आपण म्हणतो पण जाणीव पाहिजे. समर्थ म्हटले ज्याच्याकडं जितकी जाणीव जास्त तेवढा तो काय हो, भाग्यवंत. आणि ज्याला जाणीवच नाही, काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कोणाचीच जाणीव नसते. लक्षात ठेवा, केलेल्याची जाणीव नसते, कशाचीही जाणीव नसते. मग समर्थ म्हटले असून काय हो, निरर्थक आहेत. असून काय ते निरर्थक. जाणीव पाहिजे माणसाला, काय हो पाहिजे, जाणीव पाहिजे. ज्याच्याकडं जेवढी जास्त जाणीव त्याला काय म्हटले समर्थ, ते काय होत, खरे श्रेष्ठ ते माणसं होत हो, ज्यांच्याकडं अधिक जाणीव आहे. मग अवतारी पुरुष आपण म्हणतो, कारण का हो, त्यांच्याकडं काय असते, अखंड जाणीव असते. अहो कितीही संतांना कितीही त्रास दिला तरी संतांनी कोणाचं वाटोळं केलं नाही. लक्षात ठेवा. का, कारण अखंड अंतरी जाणीव होती. काय की ह्यांच्याकडून कोण करवून घेतंय, हे सगळं ते करत नसून अंतरीचे विकार त्यांच्याकडून करवून घेतायत याची जाणीव अखंड संतांकडे होती. म्हणून त्यांनी कधी कुणाचा तिरस्कार केला नाही. अहो एखाद्यानं शेण जरी फेकून मारलं, आता आपल्याला माहीत आहे संत एकनाथांच्या अंगावरती काय हो, 108 वेळा एक व्यक्ती थुंकला तरी देखील संत एकनाथ रागवले नाहीत. त्यांनी काय केलं, 108 वेळा गंगा स्नान केलं. आणि तो शेवटी व्यक्ती हारला, त्यानं विचारलं, अहो मी 108 वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो, तुम्ही रागवलं का नाही. तर ते म्हटले, अरे तुझ्यामुळं आज मला 108 वेळा गंगा स्नान केल्याचं काय झालं, पुण्य प्राप्त झालं. उलट तुझ्यामुळं मला पुण्य प्राप्त झालं. म्हणजे अशी ही संतांची काय हो भूमिका. म्हणजे किती श्रेष्ठ. कारण जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव थोडे जाणीवेने नरदेव होती लोक. म्हणजे बघा, थुंकणारा जाणीवत होता का, आपण कुणावर थुंकतोय, कळलं का त्याला, की आपण अखंड कुणावरती थुंकतोय हे कळलं का हो. म्हणून समर्थ म्हटले असे हे करंट आहेत, जन्माला येऊन सुद्धा काय हो, हानीच करून घेतात ना स्वतःची. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जन्मा येऊन केली हानी, एवढं शिकवतायत.
परमेश्वर आलाय आपल्यासाठी, अखंड आपल्याला. अहो शिक्षण कशासाठी आहे? शिक्षणाचा अर्थच काय आहे हो? शिक्षण नम्रता पाहिजे, शीलवान पाहिजे, क्षमाशील पाहिजे, हे शिक्षणाचा अर्थ आहे. शिक्षणाचा अर्थच काय आहे? शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि न म्हणजे नम्रता. परंतु आपल्याकडे हे काहीच गुण येत नाहीत आताच्या शिक्षणामधून. मग समर्थ म्हटले कुठंतरी विचार झाला पाहिजे, हे सगळे गुण आत्मसात करता आले पाहिजेत. का हो? शिकलं पाहिजे हो. कारण हे सर्व कोण शिकू शकते हो? ही सगळी परंपरा, संत परंपरेतच आले ना सगळं हे. सद्गुरूच आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकवू शकतात. अन्यथा आईवडीलही एवढं शिकवू शकत नाहीत. आईवडील विषय विकार कसे कंट्रोल करायचे शिकवू शकत नाहीत. लक्षात ठेवा. हे शिकायचं असेल तर त्या आश्रमातच गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी श्रीकृष्ण स्वारी असू द्या, श्रीराम असू द्या, जे काही मोठे जेवढे काही म्हणजे राजा महाराजांची मुलं होती, त्यांना कुठं जावं लागत होतं? आश्रमात शाळेसाठी लावायचे आणि त्यांचा कोणाशीही संबंध येत नव्हता. गुरुच फक्त त्यांचे, म्हणजे सद्गुरू आणि शिष्य एवढेच काय असायचे हो त्या आश्रमात असायचे. मग तिथं राजाचा मुलगा असू दे नाही तर गरीबाचा मुलगा असू दे, प्रत्येकाला काय होती? समान वागणूक होती. लक्षात ठेवा, प्रत्येकाला समान शिक्षण दिलं जात होतं. तिथं कपडे परिधान करायचे समान आणि प्रत्येकानं रोजचे, म्हणजे राजा आहे म्हणून त्यानं काम करायचं नाही असं नाही. समर्थ म्हटले राजाचा मुलगा असला किंवा एखाद्या गरीबाचा मुलगा असेल तरी त्या दोघांनी त्या आश्रमात समानच कामं करायची. स्वतः लाकडं गोळा करून आणायची, स्वतः धान्य मागून आणायचं किंवा भिक्षा मागून आणायची, स्वतःचं जेवण स्वतः तयार करायचं, स्वतःचे कपडे स्वतः धुवायची. म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण त्यांना कधी दिलं जायचं हो? लहानपणीच दिलं जायचं. आणि 15-15 वर्ष आईवडिलांचं काय नव्हतं हो? चेहरासुद्धा त्यांना काय बघायला मिळत नव्हता. डायरेक्ट मुलं छोटंसं म्हणजे 5-6 वर्षाचं असतानाच काय करायचे हो? आश्रमात पाठवायचे. ते डायरेक्ट मुलं 14-15 वर्षाची होऊनच काय यायची हो, किंवा मोठी होऊनच यायची माघारी. मग लक्षात घ्या की आपण हे मालिकात पण बघितलंय ना, आणि हे खरंच होतं. कारण ते मुलांना सगळं शिक्षण कुठं मिळत होतं? आश्रमात मिळत होतं. आणि मग त्यांना सगळे गुण काय केले जात होते? आत्मसात केले जात होते. त्यांना विषय विकार सगळं शिकवलं जायचं तिथं. म्हणून मग न्यायव्यवस्था कशी असायची? मग उत्तमाची असायची. म्हणजे ज्यानं उत्तमाचं शिक्षण घेतलं त्यांना काय मिळत होतं? उत्तमच ना. म्हणून एका आश्रमात शिकून सुद्धा काही जणांनी काय घेतले? गुण घेतले, काही जणांनी अवगुण घेतले. पांडव पण तिथं शिकत होते, कौरव पण तिथं शिकले. म्हणजे पांडव पण त्याच गुरूंच्या हाताखाली शिकले, कौरव पण त्याच गुरूंच्या हाताखाली शिकले. परंतु कुणी काय गुण उचलायचे हे ज्याचं ज्यानं त्यानं ठरवायचे, समर्थ म्हटले. म्हणून रायाच्या सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते मुळे अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, म्हणून चक्रवर्ती झाले येण्याची नाही. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय? बाबा, ज्यानं विवेक जास्त घेतला, आश्रमामध्ये राहून सुद्धा ज्यानं विवेकांतरी घेतला, तो काय झाला हो? त्याला अवतारी बनले ना. लक्षात घ्या, अवतारी पुरुष म्हटले ना त्यांना. कारण का? त्यांनी जे ज्ञान आत्मसात केलं ते फार काय होतं हो? जाणीवेतून केलेलं. म्हणून ज्याला जास्त जाणीव तो भाग्यवंत, आणि ज्याला जाणीवच नाही तो काय हो? असून नसल्यासारखा. समर्थ म्हटले करंटा. जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव होती लोक. व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसती, तेने प्राणी सदैव होती देखता देखता. व्याप आटोप करते. समर्थ म्हटले सहजासहजी कोणाला काय मिळत नाही. लक्षात ठेवा. कारण कसं असतं, जो व्यक्ती रिस्क घेतो बघा जीवनामध्ये, जास्त व्याप करतो, तोच बघा काय होतो? यशस्वी होतो ना. म्हणजे जो साहस करतो, धाडस करतो, म्हणजे उद्योग साहस करतात, ठके ठोनपे सोसतात, ते प्राणी हा म्हणता
भाग्यात चढतात. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जास्त कठीण प्रसंग आलेले असतात ते लोक काय होतात हो, लहानपणापासून काही लोकांना काय हो, लहानपणापासून खूप काय हो सोसावं लागतं. लक्षात घ्या, खूप काही सोसावं लागतं. समर्थ म्हटले, जो जास्त सोसतो तेने व्याप आटोप करती, धके चपेटे सोसती, तेने प्राणे सदैव होती ती देखता. त्यांचीच प्रगती होते समर्थ म्हटले. कारण एवढी झपाट्यानं प्रगती होते, कारण त्यांनी काय केलेलं असतं व सोसलेलं असतं, भोगलेलं असतं. समर्थ म्हटले, ज्यांनी जास्त भोगलंय त्यांना काय मिळत असते हो, त्यांची उत्तमोत्तम प्रगती होत असते. लक्षात ठेवा. म्हणजे जीवनामध्ये उद्योगधंदा करत असू द्या, व्यवसाय करत असतात, जो लोक काय करतात हो, खूप कष्ट करतात आणि खूप व्याप वाढवतात, त्यांना काय मिळतात, खूप काय करावं लागतं व ठके ठोंपे सोसावे लागतात. परंतु समर्थ म्हणतात, बघता बघता त्यांची काय होत असते व प्रगती होत असते. म्हणून समर्थ म्हणतात की व्याप आटोप करती, धके चपेटे सोसती, तेने प्राणी सदैव होती ती देखता देखता. ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकास कळे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. ऐसे हे आता वर्तते, काय सांगितले हो, उद्योग साहस करतात, ठके ठोंपे सोसतात, ते प्राणी हा हा म्हणता भाग्यात चढतात. लक्षात ठेवा. आणि सध्याही असेच चालले, पण मूर्खांना ते काय होत नाही, समर्थ म्हटले, समजत नाही. आता सध्याही तेच चाललंय. पण विवेकी जी लोक आहेत त्यांना काय होतं हो, सगळं समजतं. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, पूर्वापारपासून तोच नियम चाललेला आहे. जो व्याप उद्योग वाढवतो, व्याप करतो, त्यालाच यश प्राप्त होतं. हे समर्थांना सांगायचं. आता तुम्ही काय उद्योगच नाही केला, काय प्रयत्न हातपायच नाही हलवले, तर कशी प्रगती होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले, पूर्वी जसं चाललेलं तसं आत्ता पण चाललेलं आहे. परंतु हे कुणाला कळतंय, समर्थ म्हटले, विवेकी लोकांना कळतंय की व्याप वाढवला पाहिजे, उद्योगधंदा केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे हो, प्रगती, स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे. थोर लहान बुद्धीपासी, सकट कळेना लोकासी, आधी उपजले तयासी थोर म्हणती. थोर लहान बुद्धीपासी, बघा आपण लहान मोठं कुणाला म्हणतो, मोठेपणा किंवा लहानपणा हा सर्व बुद्धीपाशी आहे, पण सर्व लोकांना ते कळत नाही. अगोदर जन्मला असेल त्याला लोक थोर म्हणतात, आणि आपण बघा लहान असेल म्हणून त्याला काय म्हणतात हो, लहान म्हणतो ना. मग समर्थ म्हटले, हा सगळा काय आहे हो, थोर लहान बुद्धीवर ठरतंय. समर्थांच्या दृष्टीनं जो जास्त विवेकी आहे तो खरा थोर आहे. लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे इथं कशासाठी समर्थांनी इथं उदाहरण दिलंय, थोर लहान बुद्धीपाशी. बघा 7 वर्षाची मुक्ताबाई आणि 14,000 वर्षाचा कोण हो, चांगदेव. परंतु चांगदेव महाराजांनी पण कुणाला गुरु करून घेतलं हो, मुक्ताईला गुरु करून घेतलं. का? कारण त्या 7 वर्षाच्या मुक्ताईकडे जेवढी बुद्धी होती, जेवढं ज्ञान होतं, तेवढं 14,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा चांगदेवांकडे नव्हतं. लक्षात ठेवा. म्हणजे थोर लहान बुद्धीपाशी समर्थांना इथं सांगायचंय की 7 वर्ष आणि 14,000 वर्ष फरक केवढा आहे. परंतु इथं समर्थांनी काय दाखवून दिलंय की थोर लहान बुद्धीपाशी, सकट कळेना लोकाशी, आधी उपजले तयाशी थोर म्हणती. आता 14,000 वर्ष वय असणारे चांगदेव श्रेष्ठ का 7 वर्षाची मुक्ताई श्रेष्ठ हो. इथं आपण आपल्या विचारानुसार कोण हो, वय ज्याचं जास्त आहे बाबा, त्याला आयुष्य जास्त आहे म्हणून तो काय श्रेष्ठ आपल्या बुद्धीने. परंतु मुक्ताई का श्रेष्ठ आहे हो, कारण तिच्याकडं काय होतं हो, ज्ञान होतं तेवढं. कारण सहज चांगदेवाला काय करावं लागत होतं, तपश्चर्या करावं लागत होती 6 महिने. त्यावेळेस तो मेलेली माणसं जिवंत करू शकत होता. परंतु 7 वर्षाची मुक्ताई एकदा तिथून चाललेली, तिनं काय केलं, नुसतं म्हटली, अरे काय मड्यानं पडलाय, उठा आणि पळा, असं मनस्तोर ते काय झाले हो, जिवंत झाले. इथं कुठल्या तपश्चर्याची गरज होती का तिला. म्हणजे ज्ञान बुद्धी सर्वात काय आहे, श्रेष्ठ आहे. वय किती आहे हे फार महत्त्वाचं नाही, त्या व्यक्तीकडं ज्ञान किती आहे ते फार महत्त्वाचं आहे. वये 10 कुटां नृपती, वृद्ध तयास नमस्कार करती,
विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. वये धाकुटा नृपती. बघा, राजा वयानं लहान असला तरी मोठमोठे म्हातारे लोक त्याला काय करत असतात व नमस्कार करतात. असा हा विवेकाचा मार्ग विचित्र आहे. तो काय झाला पाहिजे, समजला पाहिजे. कारण का हो, राजा हा राजाच असतो. तो वयानं कितीही कमी असला तरी मोठमोठे वृद्ध लोक त्याला काय करत असतात व नमस्कार करत असतात. म्हणून समर्थ म्हटले, राजा वयानं लहान जरी असला तरी मोठमोठे म्हातारे लोक त्याला काय करत असतात, नमस्कार करतात. सगळेच करतात नमस्कार. लक्षात ठेवा, राजा जर 7 वर्षाचा जरी असेल तरी 80 वर्षाचे जेवढे काही राज्यातील सगळे लोक असतील त्यांनी त्याला काय करायचा हो, नमस्कार करायचा. कारण तो कोण आहे, नृपती आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हे कोणाला कळतंय, समर्थ म्हणले हा विवेकानं घेतलं तर काय होतंय, लक्षात येतंय. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. सामान्य लोकांचे ज्ञान काय सांगितलंय हो, सामान्य लोकांचं ज्ञान सगळं संशयाचं असतं. लक्षात ठेवा, अनुमानाचं असतं. दीक्षा संप्रदाय किंवा दंडक अशा प्रकारची असते. लक्षात ठेवा. नव्हे कोणासी म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी. नव्हे कोणासी म्हणावे म्हणजे काय सांगितलं इथं, सामान्य म्हणजे पण असे नव्हे म्हणून तरी कोणाला म्हणावे, सामान्य लोकांस काय समजणार. आणि सांगायचे झाले तरी कोणाला आणि किती म्हणून सांगायचं. नव्हे कोणाशी म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणून. अहो, ज्ञान ही अशी गोष्ट आहे की कुठल्या वयामध्ये कुणाला किती ज्ञान होईल सांगता येत नाही. ज्या वयामध्ये मुलं शाळेत आपल्या मुलांना व्यवस्थित जाता येत नाही, त्या वयामध्ये ह्या संत ज्ञानेश्वरांनी अखंड ज्ञानेश्वरी लिहिली ना, आणि ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञान मिळवलं. वय लागतंय का त्या गोष्टीला. आणि ते ज्ञान कसलं होतं हो, आत्मज्ञान, अखंड आत्मज्ञान. लक्षात ठेवा, रेड्याच्या मुखी वेद बोलवले म्हणजे सामर्थ्य किती असेल. म्हणून समर्थ म्हणतात की नव्हे कोणासी म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. काय सांगितलंय, धाकुटा भाग्यास चढला, पण काय सांगितलंय, वयाने वृद्ध तो श्रेष्ठ असल्या सामान्याच्या समजुतीस काय म्हणावे. वयानं श्रेष्ठ म्हणून तो श्रेष्ठ होऊ शकतो का, कोणाची तोंड धरणार आहे आपण. म्हणजे वयानं धाकटा मनुष्य भाग्याला चढला तर जवळचे लोक त्याला काय मानतात, तुच्छ मानतात. ह्यासाठी अशा सलगीच्या लोकांना काय करावे, दूर करावे. म्हणजे समर्थ म्हटले, एखादा वयाने लहान असून सुद्धा त्यानं जर डॉक्टर झाला तर, आणि 80 वर्षाचा आहे, त्याला काहीच येत नाही, तरी तो 80 वर्षाचा श्रेष्ठ आहे का हो. ज्ञानानं कोण श्रेष्ठ आहे, ज्यानं डिग्री मिळवली तो काय आहे हो, ज्ञानानं श्रेष्ठ, त्याला श्रेष्ठ म्हणता आलं पाहिजे. नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेच धरती थोरपण मूर्खपणे. काय सांगितलंय, मूर्खपणे. नेमस्त कळेना वचन काय सांगितलंय, एकही वचन धड कळत नाही, राजकारण ही व्यवस्थित करता येत नाही, आणि काय करतात मूर्खपणाने, म्हणजे कायच येत नाही, शिस्त येत नाही. नेमस्त कळेना वचन, नेमस्त नाही राजकारण, उगेच धरती थोरपण मूर्खपणे. उगच आपलं काय करायचा, तोरा मिरवायचा. म्हणजे धड राजकारण कळत नाही, धड कुठलं ज्ञान कळत नाही, धड काय व्यवस्थितपणा, शिस्त, वचन काहीच कळत नाही. आणि अशी लोक मूर्खपणाने स्वतःच काय समजतात व थोर समजतात. लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या इथं काय आहे, आपल्या भारतामध्ये कसं आहे, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जे लोक बघा, जे बाहेरच्या देशामध्ये पंतप्रधान वगैरे जे आहेत, म्हणजे लंडनचंच उदाहरण घेतलं तर ते लोक काय करतात हो, सामान्य माणसासारखं सायकलवरती, काय आम्ही पाहिलं आहे व्हिडिओ, म्हणजे यूट्यूबवरती पाहिलेलं आहे, काय सायकलवरती काय जातात, सगळं सामान वगैरे सामान्य माणसासारखं आणायला जातात. म्हणजे ग्रोसरी सगळं आणायला जातात. स्वतःचं लहान मुलं असेल तर त्यालाही सांभाळतात.
म्हणजे हे बघा, म्हणजे हे काय आहे, त्यांना आता ते श्रेष्ठच आहेत ना. आपल्या देशापेक्षा तो देश कसा आहे हो, श्रेष्ठच आहे ना. तरी देखील त्यांचं कसं आहे, वळण कसं आहे त्यांना, हे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या इथं साधं गावात निवडणुकीला एखाद्या वेळेस जिंकून आला तर तो आयुष्यभर त्याच पदावरती असतो. म्हणजे आयुष्यभर त्याला तो त्याच तालात काय करत असतो, वावरत असतो. कुठलं काय कळत पण नाही. काही लोक असे आहेत की नुसतं पद असतंय, सरपंच आहे बरोबर आहे, पण त्याला काहीच कळत नसतं, काहीच येत नाही त्यातलं. काय विकास करायचा हे पण कळत नाही. फक्त काय योगायोगानं त्याला काय दिलेलं असतं, लोकांनी निवडून दिलेलं असतं, पक्षानं निवडून दिलेलं असतं, परंतु त्याला काही त्यातलं ज्ञान नसतं. मग असं काय उपयोगाचं आहे. समर्थ म्हटले काय उपयोगाचं नाही आहे. नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरती थोरपण मूर्खपणे. म्हणजे काय येत तर काय नाही, आणि नुसतं काय करायचं, नुसतं अहंकारात सगळीकडं मिरवायचं. समर्थ म्हटले उपयोगाचं नाही. एखादा शिकलेला नसतो, परंतु त्याच्याकडे एवढं सामर्थ्य असतं की काय हो, उत्तमाचं काय करतो, तो प्रगती करतो, उत्तमाची प्रगती करतो. मग ते ज्ञानसुद्धा काय हो, शिक्षणी ज्ञानापेक्षा काही जणांना काय असतं हो, अनुभवाचं ज्ञान असतं. शिक्षण म्हणजे कुठलं हो, विवेकाचं शिक्षण असलं पाहिजे. लक्षात घ्या. नुसत्या डिग्र्यावर डिग्र्या घेतल्या आणि विषय विकार कळले नाहीत तर समर्थ म्हटले काय उपयोग नाही. कारण का हो, पगार आहे पगार आहेत कोट्याने, कोटी कोटी नवरा बायकोला, आणि दोघंही काय करतात, आत्महत्या करतात. का तर पगार कोटी आणि कर्ज किती घेतलंय, 2 कोटी. म्हणजे हे समर्थ म्हटले हे गणित कळलं पाहिजे का. म्हणजे आणि का मरायचं होतं त्यांनी, मग एवढं शिक्षण होतं, तुम्ही त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकत नाही का. मग असं ज्ञान काय उपयोगाचं समर्थ म्हटले. म्हणून ज्ञान कसं पाहिजे, उत्तमाचं पाहिजे. म्हणजे ज्याला वचन कळलं पाहिजे, राजकारण कळलं पाहिजे, मग त्यांनी थोरपण धरलं तर काय हरकत नाही. बघा, नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानिना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. नेमस्त काहीच कळेना. समर्थ म्हटले धड काही कळत नाही, धड कोणी मानतही नाही, आणि नुसत्या अगोदर जन्माला आल्यामुळे मिळालेल्या वडीलपणाला कोण विचारतो. म्हणजे नुसता मोठं म्हणून जन्माला आलाय, परंतु कवडीचं ज्ञान नाही, कवडीचं काय कळत नाही. मग नुसतं मोठा म्हणून जन्माला आला त्याला कोण विचारतं. म्हणजे पण आधी जन्मले एवढ्यावरच थोरपण कोण द्यायला बसलाय. सगळं थोरपण कशावर देतात हो, जर त्या व्यक्तीकडं पैसा असेल, ज्ञान असेल, संपत्ती असेल, उद्योगधंदा करायची त्याची काय असेल क्षमता असेल, तीच व्यक्ती काय होऊ शकते हो, त्याच व्यक्तीला थोर मानतात. जो व्यक्ती नुसतं वयानं मोठा आहे, बाबा तो जन्मलाय मोठा म्हणून त्याला वडीलपण देणं समर्थ म्हटले कितपत योग्य आहे, अजिबात नाही. जो ज्ञानानं श्रेष्ठ आहे तोच खरा काय हो, श्रेष्ठ आहे. म्हणून म्हणजे सारासार विचार करता आला पाहिजे. म्हणजे नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. नुसतं अगोदर जन्मून कुणाला थोरपण मिळत नाही, ज्ञानानं थोरपण मिळवता आलं पाहिजे. वडीला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण. वडीला वडीलपण नाही. बघा समर्थ परत फिरून काय म्हणले, आता वडिलांना वडीलपण उरले नाही व धाकट्यांचा धाकटेपणा राहिला नाही, असे म्हणून जो वयोवृद्ध मनुष्य वयाने धाकटे अशा ज्ञानवान माणसाचा अपमान करील त्याला शहाणपण नाही असे समजावे. म्हणजे बघा, एखादा वयाने मोठा असणारा माणूस फक्त वयाने मोठा आहे म्हणून ज्ञानाने मोठा असणाऱ्या माणसाचा जर अपमान करत असेल तर काय आहे हो, हे चुकीचं आहे समर्थ म्हटले. कारण त्याच्या ज्ञानाला आदर देता आला पाहिजे. गुणेविन वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणे. काय सांगितलंय हो, गुणेविन वडीलपण म्हणजे गुणाशिवाय नुसता वयाचा वडीलपणा काय आहे समर्थ म्हटले व्यर्थ होय. म्हणजे नुसतं बाबा वयानं नुसता मोठा आहे, एखाद्यापेक्षा वयानं मोठा आहे, परंतु त्याच्याकडं काय नाही आहे, हे नाही काय शहाणपणच नाही, तर काय उपयोगाचं आहे समर्थ म्हटले. ही सगळ्या गोष्टी कुठं कळतात हो,
अनुभव थोरपणी पटतो ना, की आपण काय करायला पाहिजे होतं, आपण श्रेष्ठ बनायला पाहिजे होतं. वयानंही श्रेष्ठपणा, ज्ञानानं श्रेष्ठपणा समर्थ म्हटले तो खरा विवेकी पुरुष. कारण का हो, ज्ञानानं जो श्रेष्ठ आहे त्याला श्रेष्ठ म्हणताच आलं पाहिजे. कारण डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे म्हणून वडील काय आहेत, अडाणी आहेत म्हणून स्वतःच्या मुलाला ते कमी समजू शकत नाहीत. कारण तो कसा आहे हो, ज्ञानाने श्रेष्ठच आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मानता आलं पाहिजे. गुणे विन वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणे. तथापि वडिलांस मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणे. तथापि वडिलांस वडील मानावे, म्हणजे तथापि वडिलांस मानावे. इथं काय सांगितलंय समर्थांनी, वडिलांस मानावे म्हणजे काय हो, धाकट्याने वडिलांना काय द्यावा, मान द्यावा. आणि वडिलांनीही खरे वडीलपण कशात आहे हे समजून घ्यावे. म्हणजे काय करायचंय समर्थ म्हटले, मोठ्या म्हणजे जो अगोदर जन्मलेला आहे किंवा ज्यांचे वडील जे मोठे असतात त्यांनी काय करावं समर्थ म्हटले, खरे वडीलपण कशात आहे, की आपला मुलगा ज्ञानाने श्रेष्ठ आहे हे काय कराने समजून घेऊन त्याच्याशी वागावं. हा काय खरे म्हणले समर्थ, हा खरा मोठेपणा आहे. कारण का हो, ज्ञान हे शेवटी श्रेष्ठच आहे. म्हणून नाहीतर पोकळ थोरपणामुळे त्यांना पुढे कष्ट काय करावे लागतात, भोगावे लागतात. म्हणजे वृद्धपणी त्यांना काय करावे लागते, दुःख भोगावे लागेल. कारण समर्थ म्हटले, तुम्ही एक गोष्ट, वडील लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की खरं वडील पण कशात आहे व ज्ञानात आहे. कारण आपला जरी मुलगा असेल तरी तो काय आहे, ज्ञानाने श्रेष्ठ आहे हे आपल्याला मान्य करता आलं पाहिजे. आणि आपण हे मान्य केलं तरच समर्थ म्हटले आपले म्हातारपण सुकर जाईल. अन्यथा आपण त्याला सतत काय करत बसलो, आपलं श्रेष्ठत्व गाजवत बसलो त्याच्यावरती, तर काय होणार आहे समर्थ म्हटले, आपल्याला म्हातारपणी भोग भोगावे लागतील. म्हणून समर्थ म्हणणे आताच आपल्याला काय केलंय हो, सावध केलंय ना. बघा समर्थांना किती काळजी आहे आपली. समर्थ सगळ्याला काय करतात व समजून सांगत असतात. आता म्हणजे वडीलपण, म्हणजे वडीलपण, बंधू पण वडील असेल म्हणजे बंधू कसा मोठा असेल, म्हणून धाकट्या भाऊ खूप उच्च शिक्षित असेल तर त्याला काय देता आलं पाहिजे हो, मान देता आलं पाहिजे ना. समर्थ म्हटले तो कधीही ज्ञानाने काय आहे, श्रेष्ठच आहे ना. मग त्याला काय करता आलं पाहिजे, तसा मान देता आला पाहिजे. त्याचा जर सतत आपण काय केला, अवमान केला तर तो आपल्याला विचारणार आहे का हो, अजिबात विचारणार नाही. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे हो, श्रेष्ठ मानता आलं पाहिजे. गुणे विन वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. तथापि वडिलांस मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणी. ज्याला वाटत असेल की आपल्याला म्हातारपणी कष्ट होऊ नये तर मुलांशी चांगलं वागावं. काय करावं, मुलांशी चांगलं वागावं, त्यांच्या ज्ञानांचा काय करावा, आदर करावा. तो लहान आहे, माझा मुलगा आहे म्हणून मी वडीलपण गाजवेल हे काय आहे समर्थ म्हटले चुकीचं आहे. कारण ज्ञानानं तो श्रेष्ठ आहे ह्या गोष्टीचं काय केलं पाहिजे, आपण मान्य केलं पाहिजेत. ह्याचंच खरं काय आहे, आपलं वडीलपण आहे समर्थ म्हटले. तरच आपण काय झालो, श्रेष्ठ झालो ज्ञानाने. लक्षात ठेवा, आपल्याला अंतरी जाणीव निर्माण झाली पाहिजे तरच आपण काय ठरणार आहे हो, थोर ठरणार आहे. तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. तस्मात वडील अंतरात्मा. आता हे झालं समर्थ म्हटले द्वैत भागात, वडील श्रेष्ठ, मुलगा म्हणजे मुलगा ज्ञानाने श्रेष्ठ, वडील वयाने श्रेष्ठ, हे झालं द्वैतातला भाग. समर्थाने आता काय आणलाय हो, अद्वैत भाग बघूया. तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटाची आहे आम्हा शब्द नाही. म्हणजे काय सांगितलंय, म्हणून समर्थ म्हटले सर्वात वडील असा अंतरात्मा ज्या ठिकाणी प्रकट झाला तेथे मोठेपण आहे. हे उघड असल्यामुळे आम्ही वर जे म्हटले त्याबद्दल आमच्याकडे दोष येऊ शकणार नाही. लक्षात आलं ना.
कारण सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे हो? अंतरीचा अंतरात्मा. या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेके न शिकता तुके तुटून जाती. या कारणे कोणी एके म्हणजे यासाठी समर्थ म्हणतात सर्वांनी काय केलं पाहिजे हो? कोणीही झाले तरी विचारानं काय करावं? शहाणपण शिकावं. म्हणजे न शिकल्यास महत्त्व टिकणार नाही. म्हणजे विवेक करायला शिकले नाही तर वजन काय होईल? नाहीसे होईल. म्हणजे बघा, विवेक करायला शिकले नाही तर वजन काय होईल? समर्थ म्हटले नाहीसे होईल. म्हणजे तस्मात वडील अंतरात्मा. या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके तुटून जाती. म्हणजे समर्थ म्हटले यासाठी आपण काय करावं? शहाणपण शिकावं. कुणीही झालं तरी विचारानं काय करायचंय हो? शहाणपण शिकायचंय. आणि आपण जर शहाणपण नाही शिकलो तर आपलं महत्त्व टिकणार नाही. विवेक करायला शिकले नाही तर वजन काय होणार आहे? आपलं साहजिकच नाहीसं होणार आहे. म्हणून शहाणपण शिकायचं म्हणजे काय हो? विवेक असला पाहिजे. प्रत्येकाकडं विवेक असला पाहिजे. विवेकाशिवाय आपल्याला महत्त्व नाही. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदिस घातले आपणाशी. तुक तुटले म्हणजे गेले. बघा, आपण जोपर्यंत आहे म्हणजे बघा, तुक म्हणजे काय? समर्थाने इथं सांगितलंय वजन. आपलं वजन नाहीसं झालं म्हणजे सारच आटोपलं. मग जन्माला आल्याचा काय उपयोग? म्हणून आपलं वजन राहायसाठी आपल्याकडं ज्ञान पाहिजे. समर्थ म्हटले म्हणजे आपल्याला मुद्दाम होऊन सांदी कोपऱ्यात घातल्यासारखं होईल. लक्षात घ्या. म्हणून विवेक पाहिजे. समर्थ म्हटले आपलं वजन नेहमी जड पाहिजे. शरीराचं वजन नाही सांगत आहे समर्थ. विवेकाचं वजन नेहमी जड असेल तर सगळे आपला काय करतील व आदर सत्कार करतील. आपल्याकडे जर विवेकच नसेल तर आपल्याला जन्माला येऊन उपयोगच काय? म्हणजे महत्त्व घालवले तर जन्मास येऊन मिळवले काय? म्हणून आपणास बळेच कोपऱ्यात घालणे शहाणपणाचे आहे काय? म्हणजे स्वतःचं महत्त्व कमी करणं हे कितपत उत्तम आहे? समर्थ म्हटले काय उपयोगाचं आहे? म्हणून स्वतःचं महत्त्व वाढवता आलं पाहिजे. महत्त्व कशानं वाढतं? समर्थ म्हटले आचार विचार जर उत्तमाचे असतील तर आपलं महत्त्व साहजिकच उत्तमाचं राहणार आहे. अन्यथा काय होणार आहे हो? अन्यथा काय उपयोग होणार नाही. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदिस घातले आपणाशी. म्हणून बळहून स्वतःला सांदी कोपऱ्यात घालायचं नाही. समर्थ म्हटले विवेकानं वागायचं. मग विवेकानं संसारातही वागायचं आहे, प्रपंचातही वागायचं आहे आणि परमार्थातही वागायचं आहे. समर्थांनी सांगितलं विवेक असेल तर आपल्याला कुणी सांदी कोपऱ्यात घालू शकत नाही. लक्षात ठेवा, विवेक पाहिजे. महत्त्वाचा विवेक आहे. अहंकारानं नखरे उडवले, पाताळी नेऊन बुडवले. रावणाचं राज्य टिकलं नाही. बघा, मोठमोठे राजे होते ना ते. रावण मोठा होता, जरासंध मोठा होता, कंस मोठा होता, अजून धृतराष्ट्र मोठा होता. म्हणजे कौरव सुद्धा काय होते? श्रीमंतच होते ना, मोठे मोठे राजे होते. परंतु स्वतःला पाताळात नेऊन बुडवलं. कसं हो? स्वतःच्या विवेक विचार ठेवला नाही ना. विवेकाचा विचार न ठेवल्यामुळं त्यांचा काय झाला हो? सांदी कोपऱ्यात घातलं ना त्यांना. लक्षात घ्या. म्हणजे विनाशच झाला ना त्यांचा. म्हणजे मोठमोठे योद्धे होते, ताकद होती, परंतु सगळा कुठं वापर केला? सगळ्या ज्ञानाचा अधर्मासाठी केला. म्हणून समर्थ म्हटले त्यांचा विनाश झाला. आणि स्वतः काय घेतलं हो? सांदी कोपऱ्यात घालून घेतलं ना. मन लक्षात ठेवायचं. तसं अंतरीचा अंतरात्मा पण आपल्याला कळला पाहिजे. कळून आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. अन्यथा काय होईल? समर्थ म्हटले उपयोग नाही हो. परमार्थ कळला तर ह्या देहाचा उपयोग आहे. नाहीतर आला आणि पाणी वाहतच मेला काय कोणी विचारणार नाही. कारण आपल्याबरोबर काय घेऊन जाणार आहे आपण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण का हो? कितीही जगामध्ये एक नंबर श्रीमंत असेल तरी तो व्यक्ती मृत्यूवरती विजय मिळवू शकत नाही. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. कितीही पेट्या सोनं कमवलं, कितीही पेट्या पैसे कमवले, परंतु वेळ आली की सर्वांना जावं लागणार आहे. ही गोष्ट प्रकर्षानं या गोष्टीची जाणीव पाहिजे हो. समर्थ म्हटले जाणीव फार महत्त्वाची आहे. नाहीतर म्हणून समर्थांनी ओव्या मानल्यात,
तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांधीस घातले आपणाशी. आपल्या कर्मानं आपल्याला सांधीस घालायचं नाही, आपल्याला विवेकानेच वागता आलं पाहिजे. सगट बायका शिव्या देती, सांधीस पडला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. बघा, सगट बायका शिव्या देती म्हणजे साऱ्या बायकाही त्याला शिवा देऊ लागतील, कोपऱ्यात पडला असे म्हणतील. अशा रीतीने मूर्खपणा चालून पदरात येतो. म्हणून समर्थ म्हटले, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत उत्तमाचं विवेकानं आचरण करता आलं पाहिजे. नाहीतर समर्थ म्हटले, एकदा सांधीस पडला की कुणी बी उठसूट शिव्या देतं. लक्षात ठेवा, काय अवस्था होते देहाची आपल्याला माहिती आहे. म्हणून तिरकष्टपणा करून बसण्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्याला त्रास देत बसण्यापेक्षा विवेकानं वागता आलं पाहिजे. समर्थ म्हटले, विवेक पाहिजे हो, माणसामध्ये विवेक असणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर सगळे काय करतात व मग म्हातारपणी सगळे बदला घेतात. म्हणून बदला घेऊ नये असं वाटत असेल तर आत्तापासूनच समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे, विवेकानं वागता आलं पाहिजे. नाहीतर कोणीही येऊन शिव्या देतं. लक्षात ठेवा, म्हणजे उदाहरणं आहेत. काय कामाला म्हणजे पैसे देऊन जरी माणसं ठेवली तरी म्हाताऱ्या लोकांना काय करतात व ते हिडीस पिडीस करतात, व्यवस्थित काय नाही शिव्या देऊन कामं करतात. लक्षात ठेवा, पैसे दिले तरी. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्यायची की काय, आपल्याला जर उत्तमाचं व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला विवेकानं वागता आलं पाहिजे. सकट बायका शिव्या देती, सांधीस पडला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. ऐसे कोणी एके न करावे, काय सांगितलंय हो. म्हणून असे न करता मुख्य शहाणपण ते शिकावे, म्हणजे काय होते, सार्थक होते. म्हणजे असे कोणीही करू नये, सारे वय सार्थकी लावावे. हे नीट कळत नसेल तर ग्रंथ पाहून त्याचा विचार करावा. म्हणजे समर्थ म्हटले की ग्रंथात पाहावे. म्हणून असे न करता मनुष्य शहाणपण ते शिकावे. आणि कुठं शहाणपण येतो, ग्रंथ पाहून त्याचा विचार करावा. सारं वय सार्थकी लावावं, हे नीट कळत नसेल. वय कसं सार्थकी लावावं हे सुद्धा ग्रंथात सांगितलेलं आहे. समर्थ म्हटले म्हणून ग्रंथश्रवण केले पाहिजेत. ग्रंथाशिवाय आपल्याला कुणी शिकवणार नाही की जीवनामध्ये कसं आचरण करायचं. म्हणून समर्थ म्हटले ग्रंथांचं विवरण करता आलं पाहिजे. ग्रंथ तर वाचता आले पाहिजेत ना. अहो, सगळे ग्रंथ श्रेष्ठ आहेत. प्रत्येक ग्रंथाचा सार आपल्याला घेता आला पाहिजे. लक्षात घ्या, कारण का हो, या दासबोध ग्रंथच घ्या, 20 दशक 200 समास, अखंड समर्थाने कसं वागायचं सगळं शिकवलंय. परंतु ऐकायचं कोणी, आपण ऐकायला आणि वाचायला तयारच नाही. आपण आपला हट्टीपणा सोडायला तयारच नाही. आपण खूप शहाणे असं काय करत असतो, जीवनामध्ये वावरत असतो. आपण स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असतो, परंतु आपण काय आहे हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कारण का हो, जन्मात येऊन केली हानी, हानी होता कामा नये. समर्थ म्हटले आपल्याला कळलं पाहिजे आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, कुणाशी कसं हे करायचं. हे समर्थ म्हटले कशामध्ये सांगितलं आहे, ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. वेळ निघून म्हणजे माणसाच्या हातून बघा एक चूक झाली तरी माणूस काय करत असतो, त्या व्यक्तीला दोष देत असतो. परंतु स्वतः अखंड जीवनामध्ये किती चुका केलेल्या असतात ते माणसाला दिसत नाही. माणसाला दुसऱ्याच्याच चुका काय करत असतात हो, दिसत असतात. म्हणून समर्थ म्हटले की या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष करून आपलं जीवन कसं सार्थकी लावावं हे कुठं लिहिलेलं आहे. समर्थ म्हटले हे शहाणपण कुठं दिलेलं आहे, तर ग्रंथांचं विवरण श्रवण मनन निजध्यास करता आला पाहिजे. त्याच्याशिवाय कळणार नाही. कारण का हो, सांगणारा आहे हो त्यात. संत मंडळींनी जे लिहून ठेवलंय लोककल्याणासाठी, सगळे जे ग्रंथ आहेत संतांनी लिहून ठेवलेत. 2 ओव्या घेतो आपण, अखंड कीर्तन करतो आणि किती पैसे घेतो कीर्तनाचे. परंतु संतांनी त्या ग्रंथाचं काय पैसे घेतले का हो, कधी नाही. त्यांनी जे हे सगळं लिखाण करून ठेवलंय ते फक्त आपल्याला शहाणपण यावं म्हणून ते सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला अखंड समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे, श्रवण मनन निजध्यास करता आला पाहिजे.
शहाण म्हणून काय सांगितलंय हो, ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे. म्हणजे चुकीचं कुणी म्हणजे स्वतःला सांधीला पाडून घ्यायचं नाही. समर्थ म्हटले स्वतःचं काय करून घ्यायचं नाही म्हणले समर्थ. स्वतःचं कर्म इतकं वाईट करून ठेवतात लोक की म्हातारपणी त्यांना खूप भोगावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले शहाणे असाल तर काय करावं, व्यवस्थित वागा. दुसऱ्याशी काय करा, व्यवस्थित वागा, शहाण्यासारखं वागा. आणि शहाण्यासारखं कसं वागायचं हे कळत नसेल तर ग्रंथांचं विवरण करा. शहाण्यास कोणीतरी बहाती, मूर्खास लोक दवडून देती. जीवास आवडे संपत्ती, तरी शहाणे व्हावे. बघा समर्थ म्हटले की शहाणा असेल तर त्याला कोणी सत्काराने जवळ बोलवतात आणि मूर्ख जवळ असला तरी त्याला दूर हाकलून देतात. म्हणजे जीवास संपत्ती आवडत असेल तर शहाणपण शिकावे. म्हणजे ज्याला भाग्य पाहिजे असेल त्याने शहाणपण शिकावे. कारण शहाणपण असेल तर संपत्ती जवळ येते. कारण मूर्ख लोकांना काय हो, कुणीही फसवतं. मूर्ख लोकांना काय करतं, कुणीही फसवतं आणि त्यांच्याकडची संपत्ती काय करून घेतात हो, दवडून देती. बघा शहाण्यास कोणीतरी बहाती, मूर्खास लोक दवडून देती. मूर्ख लोकाकडं जरी संपत्ती असेल तरी त्याची काय करतात हो, लोक लुबाडून घेतात. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले शहाण्यासारखं वागता आलं पाहिजे, विवेकानं वागता आलं पाहिजे. आणि हे कुणी शिकवतं, फक्त संत परंपरा शिकवते, अन्यथा दुसरं कुणी शिकवू शकत नाही. आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. समर्थ म्हटले त्यासाठी अहो शहाण्यास कोणीतरी बहाती, मूर्खास लोक दवडून देती. आपलं जर आचरण उत्तमाचं असेल, आपलं जर बोलणं चालणं शहाण्यासारखं असेल, विवेकाने बाहेरही वागत असेल, परमार्थातही वागत असेल, प्रपंचातही वागत असेल तर अशा लोकांना कितीही अडचण आली तरी लोक काय करतात हो, मदत करतात. परंतु ज्यानं आयुष्यभर मूर्खपणा केलेला आहे, मूर्खपणा म्हणजे काय हो, कोणाला कसंही म्हणजे ज्ञानाने जरी श्रेष्ठ असतील तरी त्यांना महत्त्व दिलेलं नाही. त्यांना काय केलं हो, त्यांना कुचेष्टेनं बोलले, त्यांना नाही तसलं काय केलं, त्यांनी त्यांचा अपमान केला. जर तुम्ही शहाण्या लोकांचा जर अपमान केला तर ते लोक काय येत नाहीत, आपल्या जवळ येणार नाहीत. म्हणून समर्थ म्हटले शहाण्यासारखं आपल्याला काय करता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. अहो या शहाणपणा कारणे, समर्थ काय म्हटले, हे शहाणपण शिकण्यासाठी, अहो ह्या म्हणजे हे शहाणपण शिकण्यासाठी अनेकांची सेवा चाकरी करण्याचे कष्ट पडले तरी हरकत नाही. परंतु शहाणपण शिकणं हे काय आहे, उत्तम आहे. समर्थ म्हटले सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो, शहाणपण आहे. आणि शहाणपण शिकण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी काय करायचं, समर्थ म्हटले सहन करायचंय, परंतु शहाणपण शिकायचं. म्हणून शहाणपण शिकण्यासाठी कुठं जायचंय आपल्याला माहिती आहे. अखंड काय केलं पाहिजे, आश्रमात जाता आलं पाहिजे. कुठला आश्रम हो, श्रवणाच. जिथं श्रवण मिळतंय बैठकी रूपे आश्रमामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे आणि तिथं शहाणपण शिकता आलं पाहिजे. शहाणपण कुणीही शिकवत नाही. बाजारात गेलो, भले मोठे पैसे दिले आणि म्हटलं की शहाणपण द्या तर देईल का कोणी. म्हणून समर्थ म्हटले की नाही रे बाबा, शहाणपण हे स्वतः आपल्याला शिकावं लागतं. कारण कसं आहे हो, शहाणपण शिकण्यासाठी काय लागते हो, शहाणपण शिकण्यासाठी विवेक लागतो. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला शहाणपण शिकता आलं पाहिजे. शहाणपण शिकण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी काय करायचे, कष्ट करायचे, परंतु शहाणपण शिकायचंच, हे समर्थांनी आपल्याला सांगितले. कारण तेच खरं उत्तमोत्तम आहे. जो बहुतांश मानला तो जाणावा शहाणा झाला, जनी शहाण्या मनुष्याला काय होणे. काय सांगितलंय, जो बहुतांश मानला म्हणजे जो अनेक जणांना मान्य झाला, ज्याला अनेक जण मान्य, जे लोक अनेक लोक त्याला शहाणं मानतात,
म्हणजे खूप मानतात त्या लोकाला काय समजावं, शहाणं समजावं. आणि शहाण्या मनुष्याला ह्या जगात काय कमी आहे हो, काहीच कमी नाही. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी, मूर्ख एवढा पातकी आणिक नाही. बघा, लौकिकात राहून जो आपले हित करून घेत नाही, म्हणजे जो स्वहित साधत नाही, तो आत्मघातकी समजावा. समर्थ म्हटले बघा, एवढं शिकवून समजून जो आपलं हित करून घेत नाही. शहाणपण म्हणजे काय हो, विवेकानं वागायचं. सर्व विषय विकारांवरती आपलं नियंत्रण पाहिजे, ह्याला शहाणपण म्हणतात. शहाणपण म्हणजे नुसतं डिग्र्या घेतल्या, पैसे कमवले, भरमसाठ पैसा कमावला म्हणजे शहाणपण नाही. समर्थ म्हटले, या जगात म्हणजे शहाणा मनुष्याला या जगात काही कमी पडत नाही. लौकिकात राहून जो आपले हित करून घेत नाही, जो स्वहित साधत नाही, तो आत्मघातकी समजावा. त्या मूर्खा एवढा पातकी कोणी नाही. बघा, म्हणजे समर्थ म्हटले त्याच्या एवढं पाप कोणच नाही. कारण ज्याला समर्थांनी हित करायला दिले तरी देखील हित करता येत नाही, त्याच्या इतका आत्मघाती तोच. आपण संसारी कष्ट तो, लोका करवी रागे जो न घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसा न करी. आपण संसारी कष्ट तो. बघा, आपण संसारामध्ये कष्ट भोगतो आणि लोकांकडून हिडीस करून घेतो. लोकात जो शहाणा असतो तो असे करीत नाही. म्हणजे स्वतः संसारात क्लेश भोगावे आणि लोकांनी वर मूर्ख समजून रागवावे, असे शहाणा कधी वागायचा नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आपण जे संसारात ठके ठोनपे खात बसतोय, तो पण काय म्हणायचं, समर्थ म्हणतात मूर्खपणाच ना. कारण शहाणे लोक असे ठके ठोनपे खात बसत नाहीत. आपण संसारी कष्ट तो, लोका करवी रागे जो न घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे एकीकडे. बघा, समर्थ आपल्याला एवढं सुंदर सोप्या शब्दात शिकवतात. आणि परत काय म्हणतायत समर्थ बघा, हे तुम्हाला शिकवलंय मी, बरोबर आहे, हे योगानुसार शिकवलंय. पटत असेल तर घ्या आणि नसल पटेल तर सोडून द्या. बघा, समर्थांचं बोलणं कसं आहे. समर्थ आपल्यासाठीच हे सगळं लिहून ठेवलंय ना. समर्थांना काय सांगायचं आहे बाबा, की विवेकानं शहाणपण शिका. शहाणपण शिकायसाठी काय करा, पाहिजे तेवढे कष्ट करा. कारण शहाणपण म्हणजे काय हो, शहाणपण हेच कळलं नाही ना. आपल्याला वाटतं मी लय शहाणा, परंतु तसं नाही आहे. समर्थ म्हटले शहाणपण कशात आहे, समर्थ म्हटले शहाणपण कशात आहे हो, शहाणपण एकातच आहे. काय, की आपलं स्वहित साधता आलं पाहिजे. कारण शहाणपण कशात आहे हो, प्रपंच परमार्थ, म्हणजे प्रपंच साधून परमार्थ पण साधता आला पाहिजे, ह्यात खरं शहाणपण आहे. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा कळला पाहिजे, त्याला भेटायचंय. म्हणजे त्याची जाणीव जर घेऊन आपण जीव सोडला तर आपलं मदभाग्य आहे. अन्यथा काय उपयोग नाही ह्या जीवनामध्ये येऊन. नुसतं कमवत राहिला आणि एक दिवस मरून गेला तरी कोणी नाही. 4 दिवस रडतील, 10 दिवस रडतील, कोणीही नाही आपलं या जगामध्ये, कुणीही नाही. म्हणजे म्हणून काय सगळे सोडून द्यायचे नाही. समर्थ म्हटले या जगामध्ये फक्त कोण आहे व आपलं, तोच आहे. अंतरीचा अंतरात्मा तोच आपला आहे. त्याची जाणीव आपल्याला घेता आली पाहिजे. हे अखंड समर्थांनी आपल्याला या समासामध्ये शिकवलंय. आता कठीण समर्थ कठीण काय वापरतात हो, शब्द वापरतात. परंतु समर्थ शेवटी काय म्हटले हो, बघा मी सांगितलंय, ओघाने एवढं सांगितलंय बाबा, शहाणपण घ्या, ग्रंथांचं वाचन करा, मूर्खपणा करू नका, स्वतःची हालेपेष्टा म्हातारपणात करून घेऊ नका. आत्तापासून तरुणपणातच काय लावा, वळण लावा इंद्रियांना, की काय करायचं, शहाण्यासारखं वागायचं. बघा अवघड आहे, खूप अवघड आहे. परंतु शहाण्यासारखं वागला तर तुम्हाला त्रास कमी होईल, असं स्पष्ट समर्थाने ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. की आपलं म्हातारपण सोयीचं जावं असं जर वाटत असेल तर आपण काय करावं, शहाण्यासारखं वागावं. अन्यथा आपली काय होईल, फरकट होईल. समर्थ म्हटले अशी फरकट होऊ नये असं वाटत असेल तर मूर्खाची जी लक्षणं आहेत ती सोडली पाहिजेत. मूर्खासारखं अजिबात वागायचं नाही, शहाण्यासारखं वागायचं समर्थ म्हटले. कारण का हो, आजकाल म्हातारपणी जी माणसाची जी अवस्था झाली ती कशामुळे झाली हो, ज्ञानी लोकांना समजूनच घेत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे
वयाने लहान आहेत म्हणून त्यांना कनिष्ठ समजायचं, संपत्तीनं लहान आहे म्हणून त्यांना कनिष्ठ समजायचं. समर्थ म्हटले हे सोडून द्या. जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे तोच खरा जगतामध्ये काय आहे हो, सर्वश्रेष्ठ आहे. अन्यथा नुसतं वयानं श्रेष्ठ असून महत्त्वाचं नाही. ज्ञानानं श्रेष्ठ होता आलं पाहिजे, स्वतःच्या आचरणानं श्रेष्ठ होता आलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, फक्त शिक्षण डिग्र्या घेतल्या म्हणून ज्ञान येतं असं नाही. समर्थ म्हटले विवेकाचं ज्ञान पाहिजे, शहाणपणा पाहिजे अंतरी, तर आपल्याला काय होणार नाही, त्रास होणार नाही. म्हणून बघा विवेक, समर्थांकडे किती विवेक आहे बघा. काय सांगितलंय आपल्याला, साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुख घ्यावे, माने ना तरी सांडावे एकीकडे. म्हणजे समर्थ बघा काय म्हटले, बाबा मी खूप शिकवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, यामध्ये ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्या आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी सोडून द्या. म्हणजे ज्यांना पटत असेल माझं म्हणणं तर त्यांनी काय करा, आचरणात आणा. अन्यथा ज्याला पटत नाही त्यांनी सोडून द्या. बघा किती सरळ सरळ. म्हणजे समर्थांकडे किती विवेक आहे, किती शहाणपणे, लक्षात घ्या. म्हणजे असं शहाणपण आपल्याकडं पाहिजे. लिखाणात सुद्धा समर्थांनी स्वतः काय केलं आहे हो, अरे ज्याला पटतंय त्यांनी घ्या, ज्याला पटत नाही त्यांनी सोडून द्या. म्हणजे बघा असं शिकवणारं कोण आहे हो ह्या विश्वामध्ये, कुणीच नाही. समर्थांची भाषा कडक आहे प्रत्येकासाठी. का हो, का तर कडकमधूनच माणसं काय केले जातात, शिकतात व लवकर. म्हणून समर्थ म्हटले की शिकता आलं पाहिजे हो. उत्तमाचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. आणि जरी एखाद्याला राग येत असेल ह्या शिकवण्याचा तरी समर्थ म्हटले सोडून द्या. काय करा, सोडून द्या. ज्याला पटत असेल त्याने घ्या, अन्यथा काय करा, सोडून द्या. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. तुम्ही श्रोते परमदक्ष, काय सांगितले, तुम्ही श्रोते फार काय आहात, दक्ष आहात, चतुर आहात. अलक्ष अशा परब्रह्माकडे तुम्ही लक्ष लावता व ही तर सामान्य गोष्ट तुम्हाला काय आहे, उघड कळते. बघा समर्थांना माहीत आहे की श्रोते खूप काय आहेत, चतुर आहेत, दक्ष आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्हाला काय सांगायची गरज नाही, शिकवायची जास्त गरज नाही. कारण जो परब्रह्म आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावताय. म्हणजे समर्थांनाही कळतंय की आपण काय करतोय, श्रवण करतोय उत्तमाचं. प्रत्येक दास उत्तमाचं श्रवण करतोय आणि काय करतोय, गुण घेतोय. लक्षात घ्या. म्हणजे त्या परब्रह्माकडे जाण्यासाठी प्रत्येकजण काय आहे, आतुरलेला आहे, हे समर्थांना माहिती आहे. म्हणून समर्थांनी ओवीच मानली की तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. म्हणजे तुम्ही काय करताय, त्या परब्रह्माकडं लक्ष लावताय, हे मला माहीत आहे. तुम्ही खूप श्रेष्ठ आहात सर्वजण. आणि ही जे मी सांगतोय हे तुमच्यासाठी काय आहे हो, सगळं सामान्य आहे. लक्षात घ्या, हे सगळं तुमच्यासाठी काय आहे, सामान्य आहे. तरी देखील काय करावं लागतं, एखादं कोणतरी असेल त्यामध्ये श्रवण करणारामध्ये थोडंसं काय असेल, शहाणपणापासून दूर थोडं चाललेलं असेल, त्याला शहाणं करण्यासाठी हे दिलेलं आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हटले राग येऊन द्यायचा नाही. ज्याला वाटत असेल त्यांनी घ्या, ज्याला वाटत नसेल त्यानं काय करा, सोडून द्या. माझी कुणावरती जबरदस्ती नाही. परंतु विवेकानं आपल्याला काय घेता आलं पाहिजे, सगळं हो विवेक पाहिजे हो. अंतरीचा अंतरात्मा कळला पाहिजे, परब्रह्म कळलं पाहिजे, पंचमहाभूतं कळली पाहिजेत, विषय विकार कळले पाहिजेत. जीवनामध्ये येऊन हे सगळ्या गोष्टी काय कळल्या पाहिजेत. कारण का हो, अष्टविकार कसे वापरायचे हे कोणाला कळलं, संतांना. म्हणूनच प्रत्येक कसलाही विषय आला, कामापासून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, सगळ्या विषय विकारांवरती त्यांनी काय मिळवला होता, विजय मिळवला होता. म्हणून देव अखंड त्यांच्याजवळ होता. लक्षात ठेवा, आंतरी विकार होतेच ना त्यांच्या, पण आपल्याही अखंड विकार आहेत. विकार हे असणारच. जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा अंतरी आहे तोपर्यंत विकार आपल्याला कार्य करायला येणारच आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा विवेकानं तुम्हाला सगळं कळतंय. श्रोते तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला परब्रह्म काय आहे हे सुद्धा समजत आलेलं आहे. तरी देखील हे मी जे काय शिकवतोय ते काय आलंय, ओघानं आलेलं आहे. तरी तुम्ही काय करा, ज्याला वाटेल त्यानं ते घ्या आणि ज्याला वाटत नाही त्यानं काय करावं, हे सोडून द्या.
कारण हे ज्ञान असलं ज्ञान कुणी देणार नाही हो आपल्याला. आणि फुकटमध्ये कसं आहे, फुकटमध्ये आपल्याला हे जे ज्ञान समर्थ आपल्याला अखंड देत आहेत ते कसं देत आहेत, फुकटमध्ये. याच्यासाठी कुठलाही चार्ज आपल्याकडून घेतला जात नाही. म्हणून समर्थ शेवटच्या बघा 2 ओव्या समर्थांनी कशा शिकवल्यात आपल्याला. साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, माने ना तरी सांडावे एकीकडे. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.